नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026च्या एक्झामचा फॉर्म भरण्यासाठीची मुदत अगदी जवळ येऊन ठेपले. आज 4 मार्च 2026 म्हणजे आपल्याला 8 मार्च 2026 पर्यंतच फॉर्म भरता येऊ शकतायत. जवळपास 1 महिना झाला आपण सर्व विद्यार्थ्यांना गाईड करतोय फॉर्म भरण्यासाठी. खूप काही प्रश्न समोर येतात. या संदर्भामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक हा आहे तो म्हणजे कॅटेगरी निवडायचा. खूप सारे क्वेश्चन्स येतात ते कॅटेगरीच्या संदर्भामध्ये. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आधार कार्ड मिसमॅच होत आहे. ते खूप वेळा मी बऱ्याच वेळा अगोदर सांगितलेलं होतं, खरं फॉर्म भरण्याच्या अगोदर सुद्धा, की तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या. परंतु समजा केलं गेलं नाही तरी काय अडचण नाही. बऱ्याच वेळा नाव मध्ये स्पेलिंग मध्ये मिसमॅच झालेला आहे तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, काही काळजी करू नका. कदाचित पहिल्यांदा आडनाव, नंतर नाव आणि नंतर वडिलाचं नाव असं आपल्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार असते. खरं तर 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार सर्व गोष्टी आपल्या करून घ्यायला पाहिजे. एक्झाम्पल, आधार कार्ड त्याच पद्धतीने असावं, त्याचबरोबर आपलं मतदान व्होटिंग कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड असेल, किंबहुना तिथून सर्व अपार आयडी कार्ड असेल, ह्या सर्व गोष्टी आपण 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट जसं नाव आहे त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, असं आमचं एक आयडियली मत आहे. परंतु कदाचित नसेल तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट होत नाही. मिसमॅच म्हणतो परंतु आपला फॉर्म पुढे जातो, काही अडचण येत नाही, तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही, त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कॅटेगरी निवडीच्या संदर्भामध्ये दिवसभरात खूप सारे फोन येतात. त्या संदर्भात मी एक डिटेल्स गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तर पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सेंट्रल मध्ये म्हणजे केंद्र लेवलला संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एकूण 5 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होत आहे. त्यामध्ये ओपन, ज्याला आपण जनरल म्हणतो किंवा अनरिझर्व्ड म्हणतो. दुसरी जी आहे त्याला ओबीसी म्हणजेच ओबीसी एनसीएल असा त्याचा अर्थ. नंतर ईडब्ल्यूएस आणि एससी आणि एसटी या 5 कॅटेगरीमध्येच वर्गीकरण होत असतं. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र तेच वेगवेगळ्या 11 कॅटेगरीमधून जातं. एक तर ओपन कॅटेगरी आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएस स्टेट लेवलचं, त्यानंतर एससीबीसी ज्याला सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणतो, म्हणजे त्याला मराठा आरक्षण म्हणूया. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे त्याला ओबीसी, त्याच्यामध्ये इन्क्लूड एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओबीसी एक कॅटेगरी आहे, त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन जवळपास 19% आहे गव्हर्नमेंटमध्ये. आणि ईडब्ल्यूएस साठी 10%, एससीबीसी साठी 10% आरक्षण आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ते म्हणजे व्हीजे, त्याच्यासाठी 2% आरक्षण आहे. NT1 किंवा NTB नॉमॅडिक ट्राइब्स बी असं म्हणतो, या कॅटेगरीसाठी 2.5 म्हणजे 2.5% आरक्षण आहे. NTC कॅटेगरीसाठी 3.5% आरक्षण आहे. NTD कॅटेगरीसाठी 2% आरक्षण आहे. आणि त्यानंतर एससी आणि एसटी अशा कॅटेगरी आहेत. एकूण 11 कॅटेगरीमध्ये झालेले. त्याचबरोबर ज्या गोष्टी म्हणजे एससी साठी 13% आणि एसटी साठी 7% हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आरक्षण आहे. ते आरक्षण डायरेक्ट 50% प्रायव्हेट कॉलेजमध्ये होत राहते. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे कॅटेगरी निवडत असताना खूप सारे प्रश्न येतात की मी कॅटेगरी कोणती निवडू. एक तर तुमच्याकडे सेंट्रलचं एससी सर्टिफिकेट असेल किंवा स्टेटचं असेल तर तुम्ही स्टेटचं अप्लाय केलं, त्या ठिकाणी अपलोड केलं तरी चालू शकतं. एससी आणि एसटी कॅटेगरीचा तुमच्याकडे सेंट्रलच्या फॉर्मॅट मधील जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला स्टेट लेवलचं मिळालेलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. हे फक्त एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी आहे. आता प्रश्न राहिला तो म्हणजे ओबीसी. आता ओबीसी कॅटेगरी जी सेंट्रल मध्ये आहे त्या ओबीसी साठी फक्त एक 9 नंबरचा फॉर्म असतो. त्याला 2 किंवा 3 पानी एक सर्टिफिकेट मिळतं. त्याला ओबीसी एनसीएल म्हणतं. त्याच्यामध्ये ओबीसी आणि नॉन क्रिमी लेअर एकत्रित असतं. दुसरी गोष्ट, त्याला सेंट्रल साठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक नाही. हे सर्टिफिकेट कुणाकुणाकडे असू शकतं, जे महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर व्हीजे म्हणजे विमुक्त जाती किंवा त्याला डी नोटिफाईड ट्राइब्स 1 DT1 असं म्हणतो, विमुक्त जाती असणाऱ्या व्हीजे कॅन्डिडेटसाठी NT1, 2, 3 म्हणजे NTBCD या कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं
ओबीसी एनसीएल लागेल, ते तुम्हाला तिकडे अपलोड करायचं आहे. आता प्रश्न जो राहतो तो म्हणजे ईडब्ल्यूएसचा. तो म्हणजे ईडब्ल्यूएस हे दोन प्रकारचं सर्टिफिकेट असतं. एक तर सेंट्रल ईडब्ल्यूएस, ज्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो, की ज्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे, की जे संपूर्ण स्टेट लेवलवरती असतील, त्या रिझर्वेशन मध्ये तुमची जात जर इन्क्लूड नसेल आणि तुमचं उत्पन्न हे रिसेंटच्या वर्षामध्ये 8 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्ही ह्या ईडब्ल्यूएस या कॅटेगरीचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी सेंट्रल लेवलवरती आणि स्टेट लेवलवरती सुद्धा तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट साठी तुमच्या घराच्या, त्याचबरोबर तुमच्या नावावर असणारा प्लॉट, त्याचबरोबर तुमच्याकडे असणारी जमीन, तुमचं उत्पन्न, या सगळ्यावरती अवलंबून असून आपल्याला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत असतं. ज्या विद्यार्थ्यांकडे स्टेटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे ते कसं ओळखायचं? त्याच्यावरती परिशिष्ट म्हणजे त्याला अनेक्झर ए असं लिहिलं असतंय, ते स्टेटचं असतं, आणि अनेक्झर आय जे असतंय ते सेंट्रलचं असतं. आपल्याकडे अनेक्झर आय असेल तर सेंट्रलचं म्हणजे त्याला परिशिष्ट आय असं म्हणतो, आणि हे असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकता. कदाचित तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट आहे तर तुम्ही सेंट्रल मधून ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येतं का? हे बघा, कायदेशीर भरता येत नाही. मग त्याला काय करावं लागेल? तुम्ही सेतू कार्यालयात किंवा महाई सेवा करते अप्लाय करा तहसीलदारकडे, आणि अप्लाय केल्यानंतर जे तुम्हाला रिसिप्ट मिळेल ती रिसिप्ट तुम्हाला तिकडे अपलोड करता येऊ शकते. कदाचित तुम्हाला हे सर्व काहीच नाही जमलं तरी जनरल मधून तुम्ही फॉर्म भरला तरी चालू शकतो, कारण तुमची कॅटेगरी ही स्टेट लेवलवरती ही वेगळी आहे. खरं पाहता तुम्ही ईडब्ल्यूएस मधून किंवा सेंट्रलच्या आता जो मी एनटीए कडे फॉर्म भरणार आहे त्या 5 कॅटेगरीपैकी कोणत्या तरी एका कॅटेगरीमधून जर फॉर्म भरला असेल तर ह्याचा उपयोग फक्त सेंट्रलच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजे केंद्रीय लेवलच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होणार आहे. त्यामुळं जरी समजा तुमची कॅटेगरी आत्ता जे कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल आणि ते तुमच्याकडे जर समजा 31 मार्च 2026 नंतर नवीन एक तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागणार आहे, कारण सेंट्रलचं जे कास्ट सर्टिफिकेट असतंय त्याची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष असते, आणि त्यामुळं परत आपल्याला काढावं लागणार. त्यावेळेस जर तुम्हाला नाही मिळालं तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे तुम्ही फॉर्म कोणत्या कॅटेगरीमधून भरता हे फारसं महत्वाचं नाही, पण तरी सुद्धा तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता खूप कमी वेळ राहिलाय, आपल्याकडे स्टेटचं ईडब्ल्यूएस आहे, मी टाकू का? तुम्ही भरू शकता, तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होत नाही, परंतु त्याचा लाभ मात्र तुम्हाला अगदी सेंट्रलमध्ये होणार नाही. अगदी ऑन द रेकॉर्ड तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सेंट्रल फॉर्मॅटमध्ये ज्यांच्याकडे जे जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्ही भरायला पाहिजे. आता कन्फ्युजन जो विषय आहे तो म्हणजे एससीबीसी, ज्याला मराठा विद्यार्थी आहेत ते खूप सारे विचारतात की मी एससीबीसी मधून मला फॉर्म भरता येत नाही. अगदी बरोबर आहे. एससीबीसी हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामधलं आहे. सेंट्रल लेवलवरती एकूण 5 कॅटेगरीमध्ये याचं वर्गीकरण होत नाही. मग हिंदू मराठा असं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळू शकतं, परंतु सेंट्रलचा ईडब्ल्यूएसचे सगळे नॉर्म्स तुम्ही जर क्लिअर करत असाल, म्हणजे तुमचं जे घर आहे ते 1000 स्क्वेअर फुटापेक्षा मोठं नसलं पाहिजे, तुमच्या अंगावर म्हणजे तुमचं जे प्लॉट आहे, तुमचं अंगण आहे, तुमचं जे घर आहे किंवा तुमची जी जमीन आहे आणि तुमचं जे उत्पन्नाच्या अटी आहेत, ह्या सर्व सेंट्रल ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधलं जर 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्या उत्पन्नाच्या मर्यादा तुम्ही जर असतील तुमच्याकडे, म्हणजे कमी असेल, तर तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढा. तुम्हाला सेंट्रल मधून ज्यावेळेस आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये जाणार आहात त्यावेळेस एम्स, जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट 15% तुम्हाला ह्या सेंट्रलचा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा उपयोग होऊ शकतो. आणि जर समजा तुम्ही हिंदू कुणबी असं तुमच्या नावावरती सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट मिळतंय. तुम्ही सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढा आणि तुम्ही अपलोड करून टाका. परंतु जर समजा तुमचं कुणबी नोंद नसेल तर मात्र तुम्ही ईडब्ल्यूएस मधून एक फॉर्म भरू शकता, किंबहुना जनरल, ओपन, अनरिझर्व्ह मधून फॉर्म भरू शकता. आता मी समजा फॉर्म ईडब्ल्यूएस मधून भरला किंबहुना जनरल मधून भरला तर माझा खूप काही नुकसान होणार आहे का? कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सगळ्या फी माफी मिळणार आहेत, पण 8 लाखापेक्षा वरती असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट ते ईडब्ल्यूएस पण मिळत नाही आणि जनरल मधूनच तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे.
एक तर फी मध्ये काही फरक पडत नाही. जरी एखाद्या विद्यार्थ्याने ओपन मधून फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला फी मधल्या सगळ्या माफी मधली फी मधील मुलींना 10% फीस भरता येऊ शकेल आणि मुलांना 50% फी भरता येऊ शकते. त्यामुळे कॅटेगरीच्या संदर्भामध्ये फार कन्फ्युजन मध्ये न जाता तुम्ही तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट मधलं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी अपलोड करा. पण जर समजा तुमच्याकडे सेंट्रल फॉर्मॅटचं नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केलेली स्लिप आहे ती पावती येते ती पावती तुम्ही अपलोड करू शकता. आणि हे सगळंच नसेल तर मात्र तुम्ही जनरल मधून फॉर्म भरून घ्या. तुमचं कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना 8 मार्च 2026 पर्यंत आपल्या सर्वांना फॉर्म भरायचंय. मुदत वाढू शकते का? खरं तर एनटीएच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये पुढचं जे काही करेक्शन विंडो आहे ती करेक्शन विंडोची सुद्धा डेट पुढे फायनल झालेली आहे. त्यामुळे डेट वाढून येईल असं मला सध्या तरी वाटत नाही. जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत आपला डेट वाढून येणार नाही असंच आपण ठरवूया आणि तोपर्यंत आपण सर्वांनी फॉर्म भरून घ्या. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना फॉर्म भरण्याच्या संदर्भातल्या कॅटेगरी त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट वरती असणाऱ्या नावाच्या संदर्भामध्ये जे काही क्वेरीज आहे क्वेश्चन्स आहेत त्याच्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून जे केलेलं आहे हे तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचंय अशा विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. आपल्याकडे ए पासून झेड पर्यंत डॉक्युमेंटेशन पासून ते फी माफी पर्यंत किंबहुना मॅनेजमेंट कोटा येणाऱ्या कोट्यापासून ते स्पॉट राऊंड पर्यंत असणाऱ्या सर्व अपडेट आणि अगदी डोर टू डोर प्रत्येक लाईन टू लाईन तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. अशा प्रकारच्या जवळपास 5,000 पेक्षा जास्त मेडिकल सायन्सेस साठी ऍडमिशन आपण आजपर्यंत करण्याचा टप्पा कंप्लीट केलाय. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी तुमचं जे ड्रीम आहे ते आम्ही आमचं मिशन म्हणून काम करू. युअर ड्रीम आवर मिशन. धन्यवाद.